कधीकधी प्रेम टिकवण्यासाठी जवळ राहणं नाही तर दूर जाणं जास्त कठीण असतं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात दिलकशी. आजचा भाग आहे भाग 16, जिथे नातं आहे पण एकत्र राहण्यावर बंदी आहे. जिथे प्रेम आहे पण स्पर्शावर मर्यादा आहेत. आणि जिथे निर्णय एकचदा घ्यायचा आहे आयुष्यभरासाठी. चला तर मग सुरू करूया दिलकशी भाग 16. ती स्टडी रूमचा दरवाजा हळूवार खोलत आतमध्ये आली तेव्हा ध्रुव खुर्चीला मागे मान टेकून डोळे बंद करून बसलेला तिला दिसला. त्यालासुद्धा ती आल्याची चाहूल लागली होती, पण तो तसाच बसून राहिला. केव्हा निघावं लागेल? ती टेबलजवळ आली तरी त्याने तिच्याकडे बघितलं नाही. तिने तिच्या हातातले कागद टेबलवर ठेवून हळुवार आवाजात त्याला विचारले, पण तिच्या आवाजातला ओलावा सुद्धा त्याच्या मनाला टोचून गेला. आता लगेच. त्याच्याकडून उत्तर येताच तिने तिचे डोळे बंद केले. तिच्या डोळ्यातून एक चुकार अश्रू बाहेर उघळला. तसं त्याने सुद्धा आता डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. जर जर मला तू ची आत्यांची. ती पुढे बोलतच होती की त्याने मान हलवून तिला नकार दिला. तू तू तुम्ही कधी तिथे. तिच्या पुढच्या प्रश्नावरही त्याने मान हलवत तिला नकार दिला. आता मात्र ती तिथे खुर्चीवर बसली आणि रडायला लागली. त्याची खूप इच्छा होती तिच्या जवळ जावे आणि तिला मिठीत घेऊन खूप गोष्टी समजावून सांगाव्या. पण आता जर तो तसं वागला नसता तर ती त्याच्यापासून जास्त दिवस लांब राहू शकली नसती. म्हणून तो मनावर दगड ठेवून तिच्याशी असं वागत होता. त्याने तिच्याजवळ तिचा मोबाईल सरकवला आणि तशाच निर्विकार आवाजात तिला म्हणाला, यात असलेल्या नंबर व्यतिरिक्त यावर एकही फोन येणार नाही किंवा यावरून एकही फोन जाणार नाही. तिने तो फोन हातात घेतला तसे त्याचे लक्ष तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर गेले आणि तो पुढे म्हणाला, हे सुद्धा इथेच काढून ठेवावं लागेल. तो कोणत्या दिशेला पाहून म्हणतोय त्याकडे तिने तिची नजर वळवली तर तिच्या गळ्यातले मंगळसूत्र पाहून तिने तिचे डोळे मोठे केले आणि त्याला म्हणाली, नाही, हे नाही, प्लीज, मी तुमच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. तिने लहानपणापासून तिच्या आईला मंगळसूत्र घातलेले पाहिले होते. बऱ्याच वेळा तिच्या आईच्या मांडीवर बसून ती तिच्या मंगळसूत्रासोबत खेळत असायची. तिची आई बऱ्याचदा त्याचं महत्त्व सांगताना तिला सांगायची, बेटा, हा नेकलेस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. काहीही झालं तरी हा मला माझ्यापासून वेगळा करायचा नाही. त्यामुळे तू सुद्धा अजिबात त्याच्यासोबत खेळत जाऊ नकोस. तिची आई जरी तिला सोडून गेली असली तरी तिच्याच संस्कारात ती मोठी झाली होती. त्यामुळे तिला त्या मंगळसूत्राचे महत्त्व चांगलेच माहीत होते. जरी लग्न अचानक झाले असले आणि लग्नाला फक्त महिना झाला असला तरी हे लग्न तिने मनापासून मानले होते आणि ती तेवढ्याच निष्ठेने निभावणार सुद्धा होती. तो सुद्धा तिला मंगळसूत्रासाठी जास्त फोर्स करू शकत नव्हता. म्हणून शेवटी तोच म्हणाला, ठीक आहे, पण घालता येणार नाही आणि कोणाला दिसणार नाही असं ठेवावं लागेल. तिने त्याच्या या गोष्टीला सुद्धा मान हलवत होकार दिला. त्यावरून ती या नात्यासाठी किती डेडिकेट आहे हे त्याला समजत होतं. ती उठली आणि 2 पावलं पुढे गेलीच होती की मागे वळून त्याला म्हणाली, कॅन आय हग यू प्लीज. आता मात्र त्याच्याने राहवलं गेलं नाही. तो त्या खुर्चीवरून तडक उठला आणि तिच्यापर्यंत मोठे पावलं टाकत तिला खसकन त्याच्या मिठीत ओढून घेतलं. तो तिला त्याच्या मिठीत सामावून घेण्याचा प्रयत्न करत होता. मध्येच त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकत होते तर कधी तिच्या केसांवर टेकवत तो स्वतःला शांत करत होता.
तीसुद्धा त्याच्या मिठीत राहिलेले क्षण जगून घेण्याचा प्रयत्न करत होती. काय माहीत आता पुन्हा तो कधी आपल्या डोळ्यांना दिसेल. या विचाराने तिला त्याच्याच मिठीत रडू येत होते, पण ती तिचे रडू आवरत त्याला फील करत होती. त्याचं हृदय आज काही शांत होत नव्हतं. त्याने तसंच तिला भिंतीला टेकवलं आणि तिच्या गळ्यावर ओठ फिरवू लागला. तीसुद्धा त्याला न अडवता त्याचा स्पर्श अनुभवत होती. तो जसा तिच्या ओठांजवळ पोहोचला तसं त्याच्या मॅसेजची ट्यून वाजली आणि तो झटक्यात तिच्यापासून बाजूला झाला. त्याने त्याचे हाताने त्याचे केस जोरात ओढले आणि तिच्याकडे पाठ करून तिला म्हणाला, जायचा वेळ झाला आहे. तिने त्याच्याकडे पाहिले आणि आता त्याला एकही प्रश्न न विचारता ती हळूहळू पावलं टाकत दरवाजाजवळ पोहोचली. तोच त्याने मागून आवाज दिला, तू हवं तर या कंडिशनमधून आताही बॅकआउट करू शकते. पुन्हा हा छान आयुष्यात मी तुला फक्त एकच वेळेस देईल. त्यानंतर मात्र तू तुझी इच्छा असूनही इथून जाऊ शकणार नाहीस. त्याने असे म्हटल्यावर तिने त्याच्याकडे वळूनही न पाहता चुपचाप बाहेर निघून गेली. कनक गाडीत पूर्ण रस्ता डोळे मिटून बसली होती. जसे ड्रायव्हरने आवाज दिला तशी ती गाडीतून उतरली आणि तसंच चालत चॉपरमध्ये येऊन बसली. आज तिला त्या चॉपरची सुद्धा भीती वाटत नव्हती. तसं ध्रुवने तिची भीती समजून पहिलेच तिच्यासाठी एका लेडी गार्डची व्यवस्था केली होती. पण आज कनकला तिचीसुद्धा गरज नव्हती. ती तसेच डोळे मिटून झालेल्या घटनांचा विचार करत होती. जसे तिने ते दुसरे डॉक्युमेंट हातात घेऊन वाचायला सुरुवात केली तसे तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले, कारण ते डॉक्युमेंट होते पुण्याच्या एका युनिव्हर्सिटीचे, ज्यात तिचे 5 वर्षाची MBA शिक्षणाची सोय करण्यात आली होती. तशीच तिची राहण्याची सर्व व्यवस्थासुद्धा तिथेच केली होती. ते डॉक्युमेंट पाहून ती ध्रुवचे म्हणणे समजून गेली. एकतर आताच पूर्ण मुक्ती किंवा 5 वर्षाचा वनवास. कनकने थोडा विचार केला. तिलासुद्धा आता ध्रुवची ओढ वाटायला लागली होती. त्यामुळे तिने पेन घेऊन त्या कॉलेजच्या डॉक्युमेंटवर सही केली. पुण्याजवळ चॉपर लँड झाले. बरीच रात्र झाली होती. कनक गाडीत बसली तशी ती गाडी भरधाव वेगाने त्या युनिव्हर्सिटीकडे आली. युनिव्हर्सिटीच्या मागच्या दरवाजाजवळ येताच ड्रायव्हरने अदबीने तिला खाली उतरण्यास सांगितले. हॅलो मॅम, मायसेल्फ मिस्टर अल्बर्ट. मी तुमचा इथला सिक्युरिटी हेड आणि या कॉलेजचा कॉर्डिनेटर. धिस वे मॅम. तिने मान हलवली आणि चुपचाप त्याच्या मागे चालू लागली. तुमच्या रूममेटचं नाव आहे सोनाली. खरं तर मी तुम्हाला एकट्यांनाच ठेवण्याविषयी सरांशी बोललो होतो, पण सरांनी मला त्याबाबत नाही सांगितलं, म्हणून मी सोनालीची निवड केली. अल्बर्ट बोलला. तसं तिला आठवलं की तिने ध्रुवला म्हटलं होतं की तिला एकटं नाही राहायचं. एकट्यात तिचा श्वास गुदमरतो. त्याचा विचार येताच परत तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. तेवढ्यात ते रूमजवळ पोहोचले. अल्बर्टने तिला रूम दाखवत तिथल्या सर्व सोयींविषयी माहिती करून दिली आणि तिला म्हणाला, मॅम, तुमच्या मोबाईलला हाय सिक्युरिटी राहील, त्यामुळे त्यावरून फक्त इमर्जन्सी असल्याशिवाय मॅसेज किंवा कॉल करत जा. तुम्हाला सरांच्या इच्छेशिवाय कोणीही कॉल करू शकणार नाही. तुम्हाला आलेले फोन आणि मॅसेज पहिले चेक केले जातील, मग ते सरांकडे पाठवले जातील. सरांचा अप्रूव्हल मिळाल्यानंतरच ते तुमच्यापर्यंत येतील. तो जसजसं तिला सांगत होता ती फक्त मान हलवत त्याचं ऐकत होती, कारण सध्या या गोष्टी समजण्याची तिची मनस्थिती नव्हती. थँक्यू मॅडम. तुम्हाला इथे कसलाही त्रास होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईल. तुमचा सामान पहिलेच तुमच्या रूममध्ये शिफ्ट केला गेला आहे. तरी तुम्हाला अजून जे काही लागेल ते तुम्ही मला बिनासंकोच कळवत जा. तो गेला तसं तिने दरवाजा आतून लॉक केला आणि ती बेडवर पडून रडू लागली. तिला आता तिच्या घरची सर्वात जास्त गरज होती
जे ती सोडून आली होती. जसजसे दिवस जात होते ती तिथे रडू लागली. सोनालीसुद्धा होतीच तिच्यासोबत. सोनालीचा स्वभाव बडबडा असल्याने तिच्यासोबत छान जमत होते. पण तरी तिच्या घरची उणीव काही भरून निघत नव्हती. ध्रुवला आणि अनुजांना विसरण्यासाठी तिने स्वतःला अभ्यासात बुडवून घेतलं. कधीकधी तिला खूप रडायला यायचे. खूप एकटं वाटायचं. तर वॉशरूमच्या बहाण्याने ती तिथे बसून रडून घ्यायची. बराच वेळ तर ती लायब्ररीतच काढायची. तिचं दुःख तर ती कोणासोबत वाटूही शकत नव्हती. तिला पहिलेच कोणी नव्हतं आणि आता जेव्हा तिला कोणीतरी होतं ती त्या सर्वांपासून दूर निघून आली होती. खूप वेळेस तिची इच्छा व्हायची त्याला मेसेज करायची किंवा फोन करून त्याच्याशी कमीत कमी 2 शब्द बोलायची. पण नेहमी ती रडून तिची इच्छा मनात दाबून घ्यायची. त्यामुळे हळूहळू तिचा स्वभाव शांत होऊ लागला होता. पण तिच्यासोबत मध्ये मध्ये एक मॅजिक व्हायचं. ते मॅजिकच तिला पुढचे काही दिवस टिकण्याची हिंमत द्यायचं. ज्या दिवशी ती खूप अपसेट असेल किंवा तिला तिच्या घरची आठवण येत असेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिच्या कपड्यांमधून ध्रुवच्या परफ्यूमची स्मेल यायची. त्यावरून तो रात्री तिथे येऊन गेला हे तिला समजायचं. ती तिच्या झोपेसाठी स्वतःला खूप कोसायची. कधीकधी रात्री जागरण करण्याचाही प्रयत्न करायची. पण तिची झोप मात्र तिच्या डोळ्यांवर सवार होऊन तिला स्वर्गलोकाच्या सफरीवर घेऊन जायची. जसं इतर कॉलेजमध्ये असतं तसं याही कॉलेजमध्ये तिच्या अपोजिट बरेच लोक होते. त्यात मोना आणि जय सर्वात पुढे. मोना तर तिच्या ब्रेन विथ ब्युटीवर नेहमी जळत होती. आणि जय, कनक त्या कॉलेजमध्ये येण्याआधी जय त्या कॉलेजचा टॉपर होता. कनक आल्यानंतर कनकच त्या कॉलेजची टॉपर राहू लागली. त्यामुळे जयसुद्धा तिच्यावर नेहमी डूक धरून असायचा. पण ते दोन्ही कधी तिला कोणत्या गोष्टीसाठी हाम पोचवू शकले नाही. त्यांनी तिला वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. पण नेहमी काहीतरी असे व्हायचे की त्या सर्वातून ती अलगद सुटून जायची. ती गेल्यानंतर ध्रुवने सुद्धा स्वतःला कामात बुडवून घेतले. पण जसे ती गेल्याची बातमी लक्ष्मीबाईंना कळली तसे त्या आनंदात ध्रुवला भेटायला दिल्लीला आल्या. पाहिलं, आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना, ती मुलगी तुमच्या अजिबात योग्य नाही ते. त्यावेळेस तुम्हाला आमची गोष्ट मान्य करायची नव्हती. पण आज जेव्हा ती हे घर सोडून गेली तेव्हा मात्र तिने आपल्या घराण्यावर जो कलंक लावला आहे तो तुम्हाला पुसावाच लागेल. त्या ऑफिसमध्ये बसून त्याच्याशी बोलत होत्या. पण ध्रुवने त्यांच्याकडे न पाहता त्याचे काम लॅपटॉपवर चालू ठेवले. कमला आमच्या नात्यातली मुलगी आहे. कोल्हापूरचं खूप जुनं घराणं आहे आणि आम्ही तुमच्यासाठी तरी शब्द टाकला आहे. आता तुमच्या लग्नाची बातमी तशीही बाहेर पडलेली नाही. त्याआधीच ती मुलगी तुम्हाला सोडून निघून गेली. तर अजून याबाबत जास्त वाच्यता व्हायच्या आधीच मला असं वाटतं की तुम्ही कमलासोबत लग्न करण्याचा निर्णय घ्यावा. आता मात्र ध्रुवने लॅपटॉप रागारागात बंद केला आणि त्याच्या चेअरवरून उठून त्यांच्यासमोर उभं राहत त्यांना म्हणाला, आजीसाहेब, पहिलेच इथे माझं डोकं ठिकाणावर नाही. त्यात तुम्ही काय म्हणतायत तुम्हाला तरी कळतंय का? तो त्यांच्याकडे मुद्दाम बघण्याचे टाळत होता. कारण त्याला माहीत होतं की त्याची आजी त्याच्यासारखीच हुशार आहे. त्याच्याकडे पाहूनच त्याच्या मनाचा वेध त्या सहज घेऊ शकतील. त्याचे हे असे बोलणे ऐकून लक्ष्मीबाई गालात तिरकस हसल्या. त्यांना वाटलं की कनकच्या जाण्याने ध्रुव डिस्टर्ब झाला आहे, म्हणून त्यासुद्धा त्याच्या चेअरवरून उठल्या आणि चेहऱ्यावर नाटकी भाव आणत त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याकडे पाहू लागल्या. पण जेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तेव्हा मात्र त्या चपापल्या. कनकने घेतलेला हा निर्णय खरंच योग्य होता का? ध्रुव तिला इतकं दूर ठेवून नेमकं काय लपवत आहे? हा 5 वर्षांचा वनवास त्यांना जवळ आणणार की कायमचं दूर? जर हा भाग ऐकून तुमचं मन थोडंसं तरी हललं असेल
तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. कनकचं वागणं बरोबर आहे का नाही? आणि अशीच भावनिक वेगळी स्टोरी ऐकायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा भाग खूप काही बदलून टाकणार आहे. तोपर्यंत दिलकशी तुमच्या मनात जपून ठेवा. धन्यवाद.